बंधू भगिनींनो, सस्नेह नमस्कार। पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रगमनशील शिक्षण क्षेत्रात आपल्या कुशल कार्यकर्तृत्वाचा ठसा प्रभावीपणे उमटवणाऱ्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शेंडी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ संगीता सतीश शिंदे मॅडम आपल्या 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत। असं म्हटलं जातं की जी माणसं काळाच्या पुढे पावलं टाकतात ती समाजासाठी दिशादर्शक असतात। जी माणसं काळाच्या पाठीमागे चालतात ती केवळ अंतर कापतात। मात्र जी माणसं बदलत्या काळाबरोबर वाटचाल करतात तीच समाजात आनंद निर्माण करतात। त्यांपैकीच अलगदपणे ओठांवर येणारं नाव, शिक्षण पंढरीच्या वारीत दंग झालेलं एक आनंदयात्री आदर्श व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय सौ संगीता सतीश शिंदे मॅडम होय। धाराशिव येथील तत्कालीन मल्टीपर्पज स्कूलमधील इतिहास विषयाच्या ख्यातनाम प्राध्यापिका सुशीला सारंगधर कुलकर्णी व लोकप्रिय ग्रामविकास अधिकारी सारंगधर नामदेवराव कुलकर्णी या सुसंस्कृत दाम्पत्याच्या पोटी 11 मे 1967 रोजी या दिलखुलास व्यक्तिमत्वाचा जन्म झाला। आई वडील दोघेही शासकीय सेवेत असल्याने त्यांचे बालपणीचे संपूर्ण जीवन धाराशिव शहरात गेले। नूतन विद्या मंदिर धाराशिव या प्राथमिक शाळेतील प्रवेशाने त्यांच्या आजच्या शैक्षणिक जीवन प्रवासाची सुरुवात झाली। भोसले हायस्कूल धाराशिव येथे माध्यमिक शिक्षण घेत असताना काळ्या पाटीवर पेन्सिलीने बाराखडी गिरवणारे हात लेखणीच्या साह्याने वहीवरच्या एकेका पानावर आपल्या जीवन प्रवासाचे गणित निश्चित करू लागले। रामकृष्ण परमहंस कॉलेज धाराशिव येथे हिंदी विषयात पदवी प्राप्त करून बसवेश्वर कॉलेज लातूर येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपलं जीवन काव्य निश्चित केलं। 21 जानेवारी 1991 रोजी मूळ गाव वाघोली असलेले अहिल्यानगर स्थित प्रथितयश स्ट्रक्चरल कन्सल्टंट माननीय सतीश पांडुरंग शिंदे यांच्याशी त्यांचा विवाह झाला। मी सतीश शिंदे व्यवसायाने स्ट्रक्चरल कन्सल्टंट आहे। 1991 साली सौ संगीता या माझ्या आयुष्यामध्ये आल्या। माझ्या जीवनातील अतिशय कठीण चढउताराच्या प्रसंगी त्यांनी मला समरसून साथ दिली। मेहनतीने काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे त्या शालेय जीवनामध्ये अतिशय व्यस्त होत्या। त्यामुळे त्यांची इच्छा असूनही त्या आमच्या कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हत्या। आमचं कुटुंब हे अतिशय आनंदी कुटुंब आहे। त्या निवृत्त होत असल्या कारणामुळे त्या पूर्ण वेळ कुटुंबामध्ये सहभागी होतील आणि त्यामुळे आमच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित होईल। संसार रूपी नौका आनंद सरितेमध्ये वल्हवत असताना त्यांच्या सुखी संपन्न घराच्या अंगणात चिरंजीव सिद्धार्थ याची गोजीरवाणी पाऊले पागडू लागली। तीच पाऊले आज पुण्यातील सुप्रसिद्ध स्ट्रक्चरल कन्सल्टंट श्री सिद्धार्थ सतीश शिंदे या नावाने आपल्या क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवून समर्थपणे उभी राहिली आहेत। हे निश्चितच अभिमानास्पद आहे। स्नुषा डॉक्टर सौ रीचा सिद्धार्थ शिंदे आपल्या वैद्यकीय व्यवसायात शिंदे कुटुंबाच्या नावलौकिकात भर घालत आहे। कुलकर्णी परिवाराची सुकन्या आणि शिंदे परिवाराची सून म्हणून समाज जीवनात वावरत असताना सासरे अहिल्यानगरचे तत्कालीन उपशिक्षणाधिकारी माननीय PR शिंदे साहेब व मातोश्री प्राध्यापिका सुशीला कुलकर्णी यांच्यापासून प्रेरणा घेऊन दोन्ही कुटुंबाचा शैक्षणिक वारसा पुढे चालत राहावा म्हणून तेरणा कॉलेज धाराशिव येथून सन 1992 साली त्यांनी B.Edचे शिक्षण पूर्ण केले आणि महाराष्ट्र राज्याच्याच नव्हे तर भारत देशाच्या शैक्षणिक पटलावर गुणवत्तेच्या बाबतीत आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या नवभारत विद्यालय देहरे तालुका नगर या विद्यालयात दिनांक 12 ऑगस्ट 1993 साली रुजू होऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा श्रीगणेशा केला। 12 ऑगस्ट 1993 ते 15 जून 2001 या 8 वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांमध्ये रमलेल्या शिंदे मॅडम यांनी नव्या उत्साहाने अनेक उपक्रम राबवले। त्यानंतर
संस्थेच्या आदेशाने 16 जून 2001 रोजी त्यांची बदली श्री सद्गुरू हायस्कूल मेहकरी या विद्यालयात झाली. 16 जून 2001 ते 31 मे 2017 या 16 वर्षांच्या कालावधीत त्यांनी विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता सुधारणेला अधिक महत्त्व दिले. शिंदे मॅडमच्या विषयी सांगावं तितकं कमीच आहेत. मी दोनच ओळी शिंदे मॅडमच्या विषयी या ठिकाणी सांगेल. शिंदे मॅडम म्हणजे मनाने दिलदार, त्यांचं वागणं रुबाबदार आणि कामात खबरदार नेहमी, आणि त्यांचं प्रशासन, त्यांचं नेतृत्व अतिशय शानदार. अशा शिंदे मॅडम आज सेवेतून आपली सेवा संपून सेवानिवृत्त होत आहेत. विद्यालयाच्या माजी शिक्षिका या नात्याने मी सद्गुरू माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे त्यांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. 1 जून 2017 रोजी श्री वृद्धेश्वराच्या छत्रछायेखाली विकसित झालेल्या श्री वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव तालुका पाथर्डी या विद्यालयात त्यांची बदली झाली. 1 जून 2017 ते 30 जून 2021 या कालावधीत अत्यंत तळमळीने अध्यापन करून त्यांनी तेथील सहकारी सेवक व विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. 1 जुलै 2021 रोजी विद्यार्थीप्रिय अध्यापिका म्हणून नावाजलेल्या शिंदे मॅडम नेवासा तालुक्यातील श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घोडेगाव तालुका नेवासा या विद्यालयात पर्यवेक्षिका पदावर रुजू झाल्या. 1 जुलै 2021 ते 31 मे 2022 या अल्पकाळात येथेही त्यांनी आपल्या कामाच्या वेगळ्या शैलीतून त्यांनी सर्वांना आपलेसे केले. सेवापूर्तीच्या कालखंडानंतर त्यांना चांगल्या प्रकारचं दीर्घ आयुष्य मिळो, त्याचबरोबर त्यांना आरोग्यदायक या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यानंतर 1 जून 2022 ते 30 जून 2022 या 1 महिन्याचा मुख्याध्यापिका पदाचा कार्यकाळ त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव तालुका नगर या विद्यालयात यशस्वीपणे पूर्ण केला. संस्थेच्या आदेशाने 1 जुलै 2022 रोजी माननीय संगीता सतीश शिंदे मॅडम नगरच्या अगदीच जवळ असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल शेंडी विद्यालयातही मुख्याध्यापिका म्हणून रुजू झाल्या. आजवरच्या सेवेत आलेल्या अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन न्यू इंग्लिश स्कूल शेंडी या विद्यालयात संस्थेचे आधारवड असलेल्या आदरणीय संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व विद्यार्थी हिताच्या अनेक महत्त्वाच्या बाबींकडे त्यांनी केवळ लक्षच पुरवले असे नाही, तर हाती घेतलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. तसेच स्थानिक दानशूर गावकरी व माजी विद्यार्थ्यांच्या मौलिक दातृत्वातून न्यू इंग्लिश स्कूल शेंडी या विद्यालयाच्या संपूर्ण मैदानावर पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत. आपल्या विद्यालयाच्या मैदानावर लाल मातीचा सुयोग्य उपयोग करून खो खो कबड्डीचे क्रीडांगण त्यांनी तयार करून घेतले. त्याचा परिणाम म्हणजेच आज आपल्या विद्यालयातील अनेक विद्यार्थी वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांत विद्यालयाचा लौकिक वाढवीत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. 21व्या शतकात वाटचाल करणारे माझे विद्यार्थी भविष्यातील नवनवीन आव्हाने पेलवताना कुठेही कमी पडू नयेत, यासाठी त्यांना विज्ञानातील प्रयोग सहज करता यावेत, यासाठी त्यांनी बेंगलोर येथील समर्थनम ट्रस्ट यांच्या सहयोगातून संस्थेचे माननीय विश्वस्त मुकेश दादा मुळे यांच्या सहकार्याने विद्यालयात मिनी अटल लॅब ही प्रयोगशाळा उभी केली आहे. आता विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनातील प्रयोगाची भीती दूर होऊन त्यांच्या मनात प्रयोगशाळेतील साहित्य हाताळण्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी सतत धडपड करणाऱ्या शिंदे मॅडम यांनी सीड्स फाउंडेशन अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करून मेहकरी येथील श्री चौधरी सर व माजी विद्यार्थी यांच्या सहयोगातून विद्यालयातील डिजिटल रूममध्ये 52 इंची TV बसवला आहे व सोलर सिस्टीम कार्यान्वित केली आहे. तसेच दैनंदिन अध्यापन करताना विविध विषयांतील कठीण संकल्पना विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगण्यासाठी बेंटली सिस्टीम कंपनीमार्फत त्यांनी विद्यालयात प्रोजेक्टर बसवून कार्यान्वित केला आहे. भविष्य काळात समाजाचे नेतृत्व करत असताना माझ्या विद्यार्थ्यांना लाखो श्रोत्यांच्या समोर उभं राहून प्रभावीपणे बोलता यावं, आपले विचार व्यक्त करता यावेत,
यासाठी शिंदे मॅडम यांनी विद्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री इंगळे यांच्या मदतीने माननीय आमदार सत्यजित सुधीरजी तांबेसाहेब यांच्याकडे अत्याधुनिक पोडियम मिळण्याबाबत आग्रह धरला. समाज जीवनातील बरे वाईट अनुभव स्वीकारत माणसाला दैनंदिन जीवनाचे मार्गक्रमण करावे लागते. अशा परिस्थितीत त्याला लाभलेल्या जीवनदृष्टीनुसार त्याचे सामाजिक वर्तन घडत असते. जाणता समाज आपलं पावला पावलांवर मूल्यमापन करत असतो. याचे आत्मभान असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विचार वारसा जपणाऱ्या आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणव्रत स्वीकारलेल्या शिंदे मॅडम समतेच्या पुरस्कर्त्या आहेत. त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या मातृसंस्थेने त्यांना सन 2023 पासून श्री शिवाजी मध्यवर्ती सहकारी ग्राहक भांडाराच्या संचालिका म्हणून सेवा करण्याची संधी दिली आहे. सामाजिक व शैक्षणिक कार्य करत असताना माननीय शिंदे मॅडम यांना प्रतिष्ठेचे अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. सन 2023-24 साली महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विकास विभागामार्फत मिळालेला ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हा त्यांपैकीच एक होय. तसेच सन 2024 साली रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटीतर्फे मिळालेला आदर्श विद्यालय पुरस्कार काम करण्यास अधिक ऊर्जा देणारा ठरला असे त्या अभिमानाने सांगतात. 12 ऑगस्ट 1993 साली सुरू झालेल्या या शैक्षणिक प्रवासाला 31 मे 2025 रोजी 32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर पूर्णविराम देताना माननीय सौ संगीता सतीश शिंदे मॅडम या प्रामाणिक व निष्कलंक सेवेच्या सेवापूर्तीबाबत समाधान व्यक्त करतात. आपल्या आजवरच्या यशस्वी शैक्षणिक प्रवासाचे सारे श्रेय त्या आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या शतकोत्तरी रौप्य महोत्सवाकडे झेप घेणाऱ्या मातृसंस्थेस देतात. आजवरच्या शैक्षणिक व सामाजिक प्रवासात त्यांना मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाबद्दल त्या ऋण व्यक्त करतात. नमस्कार. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेमध्ये 1993 साली मला सेवा करण्याची संधी मिळाली आणि या ठिकाणी सेवा करत असताना मी विद्यार्थी हितच डोळ्यासमोर ठेवलेले आहे आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनामुळेच माझी ही सर्व नोकरी जी आहे तर ही यशस्वीपणे पार पडलेली आहे. मी शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका या तिन्ही पदावर कार्य करत असताना माझं आयुष्य जे आहे तर हे आयुष्य खूप व्यस्त गेलेलं आहे आणि आता मात्र इथून पुढे मी माझ्या कुटुंबासाठी वेळ देऊ इच्छिते आणि देणार आहे. धन्यवाद. आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आधारवड असलेले आदरणीय संस्था पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच कौटुंबिक स्नेही त्यांच्या सेवापूर्ती गौरव समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या उत्तुंग कार्याचा गुणगौरव करताना म्हणतात, आपल्या संस्थेच्या न्यू इंग्लिश शेंडे या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ सुषमा संगीता शिंदे मॅडम या त्यांच्या वयोमानानुसार 32 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहे. त्या शेंडे येथे काम करत होत्या. त्या काम करत असताना त्याने अतिशय प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवले आहेत. त्यावेळी कामाचा उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत त्यांची तळमळ पाहण्यासारखी होती. शाळेची विशेषतः प्रगती जी शेंडेची केली त्या मॅडमनी केली आहे. त्यांचं केबिन असो, ग्राउंडचं साफसफाई असो आणि त्या बाबतीत त्याने सतत प्रयत्न केले आहेत. त्यांची इच्छा होती 11वी-12वी सुद्धा सुरू करावी, पण दुर्दैवाने त्यांना वेळ मिळाला नाही, ते झालं नाही. पुढचे लोक करतीलच. मॅडमचं जे काम होतं ते संस्थेला अद्ययावत होतं. मॅडमनी काम केलेलं आहे. संस्था त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे. मॅडमचे पती शिव सतीश शिंदे हे स्ट्रक्चर इंजिनियर असून त्यांचं माझं खरं म्हणजे माझ्या व्यवसायामुळे त्यांचा माझा चांगला खूप परिचय आहे.
ते सुद्धा अतिशय व्यवस्थित काम चालू आहे. नगरमध्ये ते प्रसिद्ध इंजिनियर आहेत. मॅडमचे आई वडील तर खरं म्हणजे मला बोलायला वाटतं, पण खूप मॅडमपेक्षा जास्त शिकलेली मंडळी आहेत ती. तेव्हा मॅडम अतिशय चांगल्या घराण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं जे घराण्याचं काम होतं ते लोकांना दाखवलं आहे. आणि शाळा ज्या शाळेत गेल्या त्या शाळेत त्यांनी निश्चितपणे काम केलं आहे. तेव्हा त्यांना मी त्यांचं आयुष्य सुखाचं समाज जावो, त्यांना प्रदीर्घ हे लाभो अशी प्रार्थना करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आज अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिंदी या विद्यालयाच्या प्राचार्या सौ संगीता शिंदे मॅडम सेवानिवृत्त होत आहेत. शिंदे मॅडम यांच्याबद्दल जर बोलायचं म्हटलं तर त्यांचा स्वभाव अतिशय गोड, अतिशय शांत आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा असा त्यांचा स्वभाव. गेले अनेक वर्ष शिंदे मॅडम यांचा वाघ कुटुंबाशी संबंध आला. त्यांचे सासरे PR शिंदे हे जिल्हा परिषदेमध्ये उपशिक्षणाधिकारी म्हणून बरेच वर्ष काम करत होते. त्या निमित्ताने आमचे वडील स्वर्गीय रामनाथजी वाघ जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष यांची आणि शिंदे साहेबांची फार मैत्री होती. त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये बरोबर काम केलं. शिंदे मॅडम यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर शिंदे मॅडम त्यांचं अध्यापन अतिउत्कृष्ट आणि मुलांना समजून सांगण्याची पद्धत आणि मुलांच्या समजून घेण्याची पद्धत ही अतिशय योग्य असून अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य खर्च केलं. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा त्यांनी पूर्ण केली. ह्या सेवेच्या कालावधीमध्ये त्यांच्याबद्दल एकाही कोणाची विद्यार्थ्याची किंवा शिक्षकांची कुठलीही तक्रार कधी आमच्या कानावर आली नाही. इतकं त्यांचं वागणं चांगलं होतं. मी त्यांच्या ह्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला त्यांना शुभेच्छा देतो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल शिंदी या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती शिंदे मॅडम ह्या 31/5/2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. शिंदे मॅडम आणि मी श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोरेगाव या ठिकाणी एकत्र काम केलेलं आहे. त्या ठिकाणी त्या पर्यवेक्षिका होत्या आणि काम करीत असताना विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये किती आत्मीयता होती, किती जिव्हाळा होता हे मी जवळून पाहिलेलं आहे. खरोखरच त्यांचं काम खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्यांचं व्यक्तिमत्व किंवा स्वभाव हा अतिशय शांत होता. त्या निवृत्त होत आहेत याची उणीव आम्हाला निश्चितपणे भासवेल आणि सेवानिवृत्तीनंतर त्यांचं आरोग्य त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी परमेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी आमच्या रेसिडेन्शियल परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. मुख्याध्यापिका माननीय सौ संगीता सतीश शिंदे मॅडम या सद्गुणी व्यक्तिमत्वाबाबत शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की ज्ञानसंस्कारांचा तुम्ही दिला वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. साऱ्या जगाने करावे ज्यांच्यावर सुभाष्य, असे लाभावे आपणास उदंड आयुष्य. निवृत्तीने संपणार नाही तुमच्याबद्दलची आस्था, जिथे भेटाल तिथे ठेवू चरणावरती माथा. धन्यवाद.